तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय कोल्हापूरला इंटरकॉम घेण्यासाठी. मी आहे आणि आब्या आणि अक्षय पाटील याला आहे अंकलीमध्ये डायरेक्ट. फ्युलअपची तर काही गरज नाही आहे, माझ्या गाडीत तर फुल फ्युल आहे. टाकी सकाळीच फुल केली मी. आब्याच्या गाडीत बहुतेक फ्युलअप करायचं आहे, बघूया कसं काय होते. आणि रात्रीचे नाही, संध्याकाळी वाजले 7. आत्ता आम्ही निघलो कोल्हापूरसाठी. आज मंगळवार लाईट एक नाही आहे. सगळं गोप्रो त्यांनी चार्जिंग करायचं खूप अवघड झालं सगळं. तरी पॉवर बँकवर केलो आहे चार्जिंग. ठीक आहे, बघू किती काय काय होते शूट. आब्याच्या गाडीच ठेवलं आहे आहे आहे. आले आपण अंकलीमध्ये आणि इथं आपल्याला हुडकायचं आहे पाटलाला, कारण त्याच्या मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही आहे आणि बहुतेक तो पण म्हटलेला की मोबाईल स्विच ऑफ होईल. त्याचा कॉल तर आलेला नाही पण इथंच थांबते ते कुठं तर. बघूया पाटील हाईट अपाची 200. येत आहे वाकून बघायला. गाडी काढा लवकर, उशीर झाला आपल्याला. अक्षय जुगाड मेंबर इथं चार्जिंग लावला आहे. काय म्हटलं तुम्हाला? हो या. गिअर दुसरा का अडकलाय मला काही कळून झाले. 3-4 वेळा अडकलाय. तब्येत जरा आज माझी खरं म्हणजे बिघडल्या, तरी पण ते इंटरकॉमसाठी आपल्याला जायला लागणारच आहे. आणि संध्याकाळचं ट्रॅफिक बघा, एवढं ट्रॅफिक व्हायला. मिरज सांगलीमध्ये तर काय विचारायची गोष्टच नाही आहे. त्या साईडला पण ट्रॅफिक आहे. आणि आपण आलो आता अंकलीच्या पुलावर. इथनं बायपास जाणार आहे. इथून दाखवायसारखं तर काय नाही, पूर्ण रोड अंधारच आहे. तर आपण डायरेक्ट आता भेटूया कोल्हापूरमध्ये. चलो, कोल्हापूरमध्ये एंटर केले आणि हे कोल्हापूरचं ट्रॅफिक त्यासोबत आपण चाललो आहे. तर चला आता डायरेक्ट जा बायकर्स वर्ल्डला. आणि आपला मॅप समोर चालला आहे. म्हणजे आब्यापाशी मॅप आहे, त्याच्या मागं आम्ही दोघंजण चाललो आहे, पाटील आणि मी. ओके, आपण आलो बायकर्स वर्ल्डला. आई शपथ, आव्या मस्तीने बोलला. अरे उघडे ना आव्या वायझर. अरे तो आपण का नाटक लागणार का नाही. रायडर्स पॅराडाईस. नमस्ते, हॅपी बर्थडे. A few inches later. तर पहिलं इंटरकॉमचं अनबॉक्सिंग इथे चालू आहे. आता घरला घेऊन जायचं कुठे तर बसवायचं आहे. ते गोप्रोच्या साईजचाच आहे बरोबर. इथं गोप्रो आहे आणि हे बघा साईड बाय साईड दाखवतो. तर फायनली 15 दिवसाच्या ड्युरेशनमध्ये 4-5 वेळा ठरवून कॅन्सल होऊन ढीगभर काय विषय. चार्जर सीट आहे बघ, टाईप सी. तर फायनली आपले इंटरकॉम इन्स्टॉल करून झाल्यात आणि अक्षयला पण आपण घ्यायला लावले. अक्षय घेणार नव्हता C30. मी काही पोहे करणार नाही, शेअर करणार नाही.
अक्षयला 10,000चा गड्डा घातलाय आम्ही आणि मेन म्हणजे रोहन भाऊ चांगली सर्व्हिस दिली आणि व्यवस्थित समजून सांगितले, परत इन्स्टॉल पण व्यवस्थित करून दिले. काय लागलं तर बायकर्स वर्ल्ड एनी टाइम कोल्हापूरला यायचं. यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर अनेकदा थँक्यू रोहन भाऊ. परत येऊ आता. पुढचं काय घ्यायचं ते पण आम्ही ठरवले, पण आता ते सांगत नाही मी ते. हो सस्पेन्स आहे सस्पेन्स. गड्डा आहे गड्डा. चला आता जीव्या आणि डायरेक्ट जाऊया घरला. 2,000 years later. तर त्या दिवशी आपण तिथून लेट निघालो. 11 वाजलेले आपल्याला निघता. त्यामुळे जेवण करून डायरेक्ट आलो. त्यामुळे व्हिडिओ काय कंटिन्यू केला नाही तिथून. तर हा आपला ब्ल्यू आर्मर C30 डिव्हाइस जो की आपण इन्स्टॉल केला. ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर बेसिक फीचर्स मी तुम्हाला सांगतो की हा एक इंटरकॉम आहे जे की जर तुम्ही ग्रुप राईड करत असाल आणि जर तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांकडे जर हा डिव्हाइस असेल तर हा डिव्हाइस मेश टेक्नॉलॉजीने एकमेकाला कनेक्ट होतो आणि तुम्ही तुमचं जे बोलणं आहे किंवा जे तुमचं कम्युनिकेशन आहे ते तुम्ही करू शकता हेल्मेट मधूनच डायरेक्ट. ह्या डिव्हाइस मध्ये हे जे वर तुम्हाला दिसते हा अँटेना आहे, कारण ह्याची रेंज 1.1 किलोमीटर पर्यंत आहे दुसऱ्या डिव्हाइस बरोबर. तर हे अँटेना जर तुम्ही ओपन केला तर तुम्हाला बेटर साऊंड क्वालिटी मिळेल. कनेक्शन लूज झाल्यासारखं ते नाही वाटणार तुम्हाला. हे जे बटन्स तुम्हाला दिसत आहेत, हे जे सेंटरचा बटन आहे ते ऑन ऑफ साठी पण युज होतोय. परत कॉल रिसिव्ह कॉल कट करण्यासाठी पण होतोय. प्लस तुम्ही सिरी वरून किंवा गुगल असिस्टंट जर ऑन केला तर त्यासाठी पण हा सेंटरचा बटन युज होतोय. हे साईडचे 2 बटन आहेत, हा साऊंड प्लस आणि मायनस करण्यासाठी. आणि स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही हा डिव्हाइस ऍप बरोबर कनेक्ट करत असता त्यावेळेला ह्या 2 बटनचा यूज होतोय. आणि हे अप्पर बटन आणि लोअर बटन जे आहे ते ब्ल्यू आर्मर C30 मॉडेल जर तुमच्याकडे असतील एक 4-5 ग्रुपमध्ये तर हा वरच्या बटनच्या प्रेसनं राईड ग्रीड मोड चालू होते. राईड ग्रीड मोड चालू झाला तर जे ब्ल्यू आर्मर C30 जे आहेत ते ऑटोमॅटिक ह्याला कनेक्ट होतात. आणि हा लोअर बटन आहे तो राईड लिंक साठी आहे. म्हणजे जर समजा सेना किंवा दुसरा पराणी किंवा दुसरं कुठलं सुद्धा इंटरकॉम जर असेल तर त्यासोबत कनेक्ट करण्यासाठी हा बटन तुम्हाला यूज होतोय. तर बेसिक माहिती जर एवढीच आहे. आणि हे डिव्हाइस यूज करत असल्यापासून आमच्या 1-2 मोठ्या राईड झाल्यात. खरोखर सांगतो ह्याच्यासारखं बेस्ट डिव्हाइस कुठलंच नाही आहे. एवढ्या बजेटमध्ये तुम्हाला 10,000 to 11,000 मध्ये एवढी क्वालिटी. आणि ह्याच्यामध्ये स्पीकर्स JBL येतात, इथे तुम्ही वाचू पण शकताय. साऊंड बाय JBL. साऊंड क्वालिटी तर शेवट आहे शेवट. आणि तुमचा रायडिंग एक्सपिरियन्स पण एवढा बेटर होईल याच्याने. आणि याचा प्लस पॉईंट म्हणजे 16 आवर्सचा बॅटरी बॅकअप हा इंटरकॉम आपल्याला प्रोव्हाइड करतोय. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा. लवकरच येऊ पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत.